बऱ्याचदा आपलं वजन वाढलं, कोलेस्टेरॉल वाढलं, शुगर वाढली किंवा थायरॉईड झाला, तर सर्वजण आपल्याला व्यायाम करण्याचा सल्ला देतात आणि मग आपण अचानक उठून भरपूर व्यायाम करायला लागतो. याचा आपल्या शरीरावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ लागतो. तर योग्य पद्धतीने व्यायाम कसा करायचा हे आपण या व्हिडिओमधून बघूयात. तर असा खूप व्यायाम करायची काही गरज नाहीये. साधारण 20 ते 25 मिनिटं स्पीडने चालायचे. हळूहळू व्यायामाला सुरुवात करा. हळूहळू चालायला सुरुवात करा. त्याच्यानंतर हळूहळू त्याचा स्पीड वाढवा. दम लागेल अशा पद्धतीने नंतर तुम्हाला भरभर भरभर चालायचंय. थोडं या पद्धतीने चालणं जमायला लागलं की थोडं हळूहळू जर वय 40, 45, 50च्या आत जर असेल तर जॉगिंग करायला सुद्धा हरकत नाही. तर हळूहळू जॉगिंग सुरुवात करायची. जॉगिंग करताना जर दम लागायला लागला तुम्हाला तर पुन्हा चालत राहायचंय. जॉगिंग करताना दम लागल्यावर थांबायचं नाही. जॉगिंग करताना दम लागला तर तो दम जाईपर्यंत सावकाश सावकाश चालत राहायचं. त्याच्यानंतर आपला दम कमी झाला त्याच्यानंतर पुन्हा जॉगिंग करायचं. असं फक्त 20च मिनिटं करा. खूप लोक जे तास तास दीड दीड तास चालतात ते योग्य नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा नंतर गुडघ्याची झीज होते, गुडघे दुखायला लागतात आणि गुडघ्यामध्ये एकदा झीज झाली की नंतर टोटली तुमचा व्यायाम बंद पडतो. त्याच्यामुळे 20च मिनिटं फास्टमध्ये चालायचे. त्याच्यानंतर जे स्ट्रेचिंगचे प्रकार आपण जे पीटीचे व्यायाम आपण जे शिकलेलो असतो शाळेमध्ये किंवा दोन हातात दोन पायात अंतर घेऊन गोल फिरणं, त्याच्यानंतर मनगट हात फिरवणं, खुर्चीमध्ये बसून मानेचे व्यायाम आहेत, मान पूर्ण गोल फिरवणं, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घालू शकता. 2 ते 5 सूर्यनमस्कार रोज घातले तर स्ट्रेचिंग म्हणजे सगळे शरीरातले सगळे सांधे हे त्याची व्यवस्थित हालचाल करणं. हे साधारण 15 ते 20 मिनिटं लागणार तुम्हाला. आणि त्याच्यानंतर 20 ते 25 मिनिटं शवासन अतिशय आवश्यक आहे. व्यायामानंतर बऱ्याचदा लोकांना वेळ नसतो. लोक फक्त व्यायाम करतात आणि कामाला जातात. व्यायाम म्हणजे काय, ते एक्झर्शन आहे. आणि एक्झर्शन म्हणजे काय, एक्सरसाइज म्हणजे पण एक्झर्शनच आहे. आणि एक्झर्शनमुळे माणूस थकतो, एक्झर्शनमुळे तुमची हेल्थ खराब होते हे आपण ऐकलेलं आहे. आणि एक्सरसाइजमुळे माणसाची तब्येत चांगली होते. पण दोन्हीमध्ये आपण क्रिया तर एकसारखीच करतोय. तर याच्यातला फरक असा आहे की एक्सरसाइज नंतर जर तुम्ही रिलॅक्सेशन म्हणजे शवासन केलं तर त्या व्यायामाचे तुम्हाला फायदे होणार. त्याच्यामुळे 20 ते 25 मिनिटं व्यायाम आणि त्याच्यानंतर 20 ते 25 मिनिटं शवासन म्हणजे पूर्ण हातपाय ढिल्ले सोडून टोटली सावकाश श्वास घेत सावकाश सोडत टोटली 20 ते 25 मिनिटं रिलॅक्स एकदम करायचे. तर मग तुमचं जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे, तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा स्टिरॉइड नावाचे हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट झालेले असतात, तर ते पूर्ण परत नॉर्मलला यायला पाहिजे. ते जर तुमचं ब्लड प्रेशर, तुमचे स्टेरॉइड्स हे जर नॉर्मलला न आणता तुम्ही जर पुढं दिवसाची सुरुवात केली तर उलट या व्यायामाचे उलट त्रास होतात. त्यामुळे आता सांगितलं तसं एक 20 ते 25 मिनिटं जोरदार व्यायाम, एक 10 ते 15 मिनिटं स्ट्रेचिंग म्हणजे थोडेसे शांतपणेचे व्यायाम आणि त्याच्यानंतर 20 ते 25 मिनिटं शवासन म्हणजे साधारण 1 तास 5 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण व्यायाम हा झालेला असेल. तर अशा प्रकारे व्यायाम व शवासन केल्यास वाढलेले वजन असो, बेली फॅट असो, वाढलेली शुगर असो, वाढलेले कोलेस्टेरॉल असो किंवा थायरॉइड असो, हे सर्व आजार नक्कीच नियंत्रणात येऊ शकतील. चला तर मग योग्य पद्धतीने व्यायाम सुरू करूया.